Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. नमस्कार. आज रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 2. वी विल लर्न इंग्लिश, सो डू यू. आज ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर आपल्या सर्वांचं महादेव गुरव सहर्ष स्वागत करीत आहे. आज पाठ क्रमांक 2 यामध्ये आपण काही शिकण्यापूर्वी मागील पाठात आपण काय उजळणी केली होती ती पाहूया. मागील पाठात गुड मॉर्निंग. दिस इज महादेव गुरव. वेलकम यू on all-in-one for VI2 for second English second lesson, that is we learn English, so do you. Before we start for second lesson, we must revise what we did in the last lesson. मागील भागात आपण अर्थ पाहिले होते. प्रामुख्याने शीर्षक गीताचा अर्थ पाहिला. आय म्हणजे मी, वी, यू, यू म्हणजे मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते आणि आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. नंतर करणे, डू. फादर, FATHER फादर, वडील. मदर, आई. ब्रदर, भाऊ. सिस्टर, बहीण. नंतर आणखीन पाहिलं फ्रूट्स, फळं. वॉट म्हणजे काय, WHAT वॉट म्हणजे काय. विच म्हणजे कोणतं, कोणती, कोणते. आणि वेअर, WHERE वेअर म्हणजे कुठे. लाईक, LIKE लाईक. याखेरीज क्लास, CLASS क्लास, वर्ग. स्टँडर्ड, STANDARD इयत्ता, स्टँडर्ड इयत्ता. आता त्यानंतर काही 3 प्रश्न पाहिले होते. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर मिडल नेम, व्हॉट इज युअर सरनेम म्हणजे तुझं नाव काय, आपलं नाव काय किंवा तुमचं नाव काय. तुमचं मधलं नाव काय म्हणजेच वडिलांचं. तुझं मधलं नाव काय, तुझं आडनाव काय, तुमचं आडनाव काय, सरनेम. हे फक्त प्रश्न पाहिले होते, उत्तरं दिली नव्हती. ठीक आहे. ओनली वी हॅड डन द क्वेश्चन, नो आन्सर. राईट. आता पुढे जाऊया. आता आज या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोतच, पण आधी आणखीन काही शब्द महत्त्वाचे आहेत ते लक्षात घ्या. टायटल सॉन्गमध्ये
आय लर्न इंग्लिश, सो डू यू. आणि नंतर पुढची ओळखी, वी विल हिअर अँड स्पीक इट, रीड अँड राईट टू. आता वी विल म्हणजे विल, WILL विल. विल ही सहाय्यकारी क्रियापद आहे. तूर्त एवढंच लक्षात ठेवा की भविष्यकाळ दर्शक हे सहाय्यकारी क्रियापद आहे. भविष्यकाळ दर्शक सहाय्यकारी क्रियापद म्हणजे याच्यातून भविष्यकाळाचा बोध होतो. नंतर वी विल हिअर, HEAR, हिअर म्हणजे ऐकणे. हिअर म्हणजे ऐकणे. LISTEN, लिसन म्हणजे पण ऐकणे. पण हिअर म्हणजे काही ऐका, कसंही ऐका. आणि लिसन म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. हे लक्षात घ्या, असा फरक आहे. वी विल हिअर अँड, AND, अँड म्हणजे आणि, अँड AND अँड. आणि वी विल हिअर अँड स्पीक इट. स्पीक काल पाहिलेलं आहे आपण, SPEAK, स्पीक म्हणजे बोलणं. वी विल हिअर अँड स्पीक इट, ते बोलू. रीड अँड राईट टू. रीड, READ, रीड म्हणजे वाचणे. रीड म्हणजे वाचणे, टू रीड म्हणजे वाचणे, क्रियापद आहे. अँड राईट, WRITE, राईट म्हणजे लिहिणे. राईट म्हणजे लिहिणे. त्यानंतर तुम्ही ॲम, AMM, ॲम म्हणजे आहे. AMM म्हणजे आहे. IS म्हणजे आहे. लक्षात घ्या, IS म्हणजे आहे. ARER म्हणजे आहेत. लक्षात घ्या, आहेत. आता एम, इज, आर याला इंग्रजीत व्याकरणाच्या भाषेत टू बीची रूपं म्हणतात. टू बी. बी म्हणजे असणे, BEB म्हणजे असणे. टू बी. आता टू बी म्हणजे होणार आहे, असणार आहे, वगैरे वगैरे या संदर्भात येणारी महत्त्वाची क्रियापदे. म्हणजे त्यामुळेच हे वाक्य होतील. म्हणून टू बी म्हणजे होईल, होणाऱ्या. आलं का? टू बीची रूपे याला म्हणतात. ॲम, इज, आर. अर्थात ही वर्तमान काळातलीच फक्त रूपं आहेत. ॲम, इज, आर. आता हे कधी येतात, कशी येतात तुम्ही सांगणार आहे. लक्ष द्या. तुम्ही कदाचित कंटाळत असाल, पण कंटाळू नका. साधं आहे, मला माहिती आहे एकदम तुम्हाला येतं. पण तुम्हाला येत जरी असलं तरी ते पक्कं यावं आणि पद्धतशीर पण यावं असा माझा प्रयत्न आहे. You may be getting bored because this is very simple, and you may be thinking, what is this? This is very simple. We know it. I know you know it. But you should know it methodically, method-wise. You systemically. You should know it properly. Alright? तर and is are झालं. आता ते कधी वापरायचं, कसं वापरायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला. दुसरं नेम काल पाहिलं होतं. NAME, नेम म्हणजे नाव. मिडल नेम मधलं नाव, सरनेम आडनाव. आणखीन तुम्ही व्हॉट, विच काल पाहिलं आपण. आता हू एक लक्षात ठेवा. हू, WHO, हू. WHO, हू. हू म्हणजे कोण, कोण, कोणता, कोण, हू. आणि हाऊ, HOW, हाऊ. हाऊ म्हणजे कसं. हाऊ म्हणजे कसं, फक्त कसं एवढंच लक्षात ठेवा. किती नाही, कितीसाठी वेगळं आहे. हाऊ म्हणजे कसं. नंतर ओल्ड, OLD, ओल्ड. ओल्ड म्हणजे जुना, जुना. ओल्ड, OLD, ओल्ड म्हणजे जुना. इयर, YEAR, इयर म्हणजे वर्ष. YEAR, इयर म्हणजे वर्ष. आणि एज, एज म्हणजे वय. एज म्हणजे वय. AGE, एज म्हणजे वय. जसं फुल नेम आपण काल पाहिलं, सरनेम पाहिलं. फर्स्ट नेम म्हणजे तुझं नाव काय, मिडल नेम तुझ्या वडिलांचं नाव काय, आणि सरनेम म्हणजे आडनाव काय.
तसंच फुल नेम असंही म्हटलं जातं. फुल म्हणजे पूर्ण नाव. FULL फुल. फुल नेम FULL फुल म्हणजे पूर्ण नाव, म्हणजे आपलं संपूर्ण नाव. फुल नेम संपूर्ण नाव. कंप्लीट नेम पण संपूर्ण नाव. कंप्लीट म्हणजे पूर्ण. COMPLETE. COMPLETE. कंप्लीट. कंप्लीट नेम म्हणजे पूर्ण नाव. ठीक आहे. आता आपण काल निर्माण केलेल्या प्रश्नांची पहिली उत्तरं पाहूया. व्हॉट इज युअर नेम? त्याच्या आधी माय, MY, माय म्हणजे माझं, माझी, माझे, माझं, माझी, माझे, MY, माय. आता पहा, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज शशी. माय नेम इज शशी. आता पहा, इथे इज म्हणजे आहे, माय म्हणजे माझं, नेम म्हणजे नाव. माय नेम इज शशी. मराठीत आपण बोलताना कसं होतं, माझं नाव शशी आहे. तसंच माय नेम इज शशी तसंच इंग्रजीत बोलतो. पण हे असंच इंग्रजीत प्रत्येक वेळेस बोललं जाईल असं नाही. पण ही सुरुवात आहे. इंग्रजी भाषेलाही कळतं की तुम्ही नवीन आहात आणि म्हणून भाषा तुमच्यासाठी सुरुवात करताना सरळ जाते, तुम्हाला सवय व्हावी म्हणून. माय नेम इज शशी. व्हॉट इज युअर मिडल नेम? तुझं मधलं नाव काय? माय मिडल नेम इज रमेश. म्हणजे माझं मधलं नाव रमेश आहे. माय मिडल नेम इज रमेश. व्हॉट इज युअर सर नेम? माय सर नेम इज जयस्वाल. माय सर नेम इज जयस्वाल. आलं का लक्षात? आता नेम, मिडल नेम, सरनेम झाला. व्हॉट इज युअर फुल नेम? व्हॉट इज युअर फुल नेम? माय फुल नेम इज शशी रमेश जयस्वाल. माय फुल नेम इज शशी रमेश जयस्वाल. आता तुमचं पूर्ण नाव काय? व्हॉट इज युअर कम्प्लीट नेम? व्हॉट इज युअर कम्प्लीट नेम? माय कम्प्लीट नेम इज शशी रमेश जयस्वाल. शशी रमेश जयस्वाल इज माय कम्प्लीट नेम. ठीक आहे. पण व्हॉट इज युअर कम्प्लीट नेम म्हटल्यावर माय कम्प्लीट नेम इज याच पद्धतीने सुरुवात येईल. आणि जर तुम्हाला न विचारता तुम्हाला कोणाला पहिल्यांदा सांगायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, माय कम्प्लीट नेम इज किंवा रमेश जयस्वाल, सॉरी, शशी रमेश जयस्वाल इज माय कम्प्लीट नेम. म्हणजे तुम्हाला अचानक कोणाला सांगायचं असेल, तुम्हाला हो न विचारता, तर तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता. अन्यथा तुम्हाला कोणी विचारलं असेल तर तुम्हाला याच पद्धतीने माय कम्प्लीट नेम इज याच पद्धतीने जावं लागेल. ठीक आहे. आता हू म्हणजे कोण? तू कोण आहेस? हू आर यू? हू आर यू म्हणजे तू कोण आहेस. म्हणजे इथे आर म्हणजे आहे किंवा आहात, आहेत. तुम्ही कोण आहात? हू आर यू? वी आर द बॉईज. आम्ही मुलं आहोत. आलं का लक्षात? वी आर द बॉईज. आम्ही मुलं आहोत. आणि हू आर यू? आय एम रमेश. हू आर यू? तू कोण आहेस? आय एम रमेश. आता इथे आय एम, हा एम म्हणजे आहे, मी रमेश आहे. एम, AM, एम, मी मागाशी वरती सांगितलंय तुम्हाला. एम स्टँड्स विथ आय ओनली. म्हणजे एम हे क्रियापद नेहमी
आय सोबतच राहतं. आय सोडून ते कधीच जात नाही. एम यू बरोबर येत नाही कधीच. इट बरोबर येणार नाही, दे बरोबर येणार नाही किंवा वी बरोबर पण येणार नाही. कारणं त्याची नंतर पाहू. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की एम हे एम हे आय बरोबरच राहणार. आय एम अ बॉय म्हणजे मी मुलगा आहे. आय एम रमेश सॉरी आय एम रमेश नावाच्या पूर्वी नावाला लागून अ किंवा द येत नाही. लक्षात ठेवा. आपलं नाव जे विशेष नाम आहे त्याच्यासाठी अ किंवा द घ्यायचा नसतो. आय एम अ बॉय म्हणजे मी मुलगा आहे ही चालेल. आय एम रमेश तिथे अ येणार नाही. आय एम रमेश. आय एम महादेव म्हणजे मी महादेव आहे. अशा पद्धतीने हे होईल. आता हू आर यू झालं, आय एम झालं. हाऊ हाऊ ओल्ड आर यू. हाऊ म्हणजे इथे किती, तुझं वय काय. हाऊ सॉरी तत्पूर्वी आपण हां हाऊ ओल्ड आर यू म्हणजे कसं आहे. आता ओल्ड म्हणजे जुना, म्हणजे तू किती जुना झाला आहेस असा खरा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुला तुला किती वर्ष झाली आहेत असा त्याचा अर्थ आहे. तू किती जुना झाला आहेस म्हणजे तुला किती वर्ष झाली आहेत. हाऊ ओल्ड आर यू तुला किती वर्ष झाली म्हणजे तू किती जुना झाला आहेस. आय एम 24 years old. आय एम आता पहा आय बरोबर एम आहे. आय एम 24 years old म्हणजे मी 24 वर्षांचा आहे, 24 वर्षांची आहे. आय एम अ गर्ल मी मुलगी आहे. आय एम 24 years old मी 24 वर्षाची आहे. दुसरं व्हॉट इज युअर एज तुझं वय काय. आता इथे इज आलं. व्हॉट इज युअर एज YOUR म्हणजे तुझं तुमचं. व्हॉट इज युअर एज. माय एज इज ऑफ 67 years. माय एज इज 67 years. नाही आय एम ते कसं आहे माय एज सांगण्यापेक्षा आय एम एज ऑफ 67 years किंवा आय एम एज ऑफ 67 हां सॉरी एज असतं बरोबर. आय एम एज ऑफ 67 अथवा माय एज इज 67 इथे आर लागणार नाही. माय एज इज 67 याप्रमाणे तुमचा पाठ आहे. विच काल घेतला होता. विच क्लास डू यू स्टडी इन. विच क्लास डू यू स्टडी इन तू कोणत्या वर्गात शिकत आहेस. विच क्लास डू यू स्टडी इन तू कोणत्या वर्गात शिकत आहेस. आय स्टडी इन 9th स्टँडर्ड म्हणजे मी 9व्या इयत्तेत शिकत आहे, शिकतो, अभ्यास करतो. स्टडी STUDY स्टडी म्हणजे अभ्यास करणे. आलं का लक्षात. अभ्यास करणे. आय स्टडी इन 9th स्टँडर्ड मी 9व्या इयत्तेत अभ्यास करतो म्हणजे शिकतो. इथे इथे लर्नपेक्षा स्टडी वापरायचा असतो शब्द. आलं का लक्षात. लर्न म्हणजे अभ्यासाखेरीज जे असतं तेव्हा लर्न वापरायचा, पण अभ्यास असतो तेव्हा अभ्यास स्टडीच वापरायचा असतो. आय स्टडी इन 9th स्टँडर्ड. आय स्टडी इन 9th स्टँडर्ड. विच स्टँडर्ड यू आर इन असं पण विचारलं जातं. तू कोणत्या इयत्तेत आहेस. आय एम इन 9th स्टँडर्ड तेव्हा इन उत्तरात इन घ्यायचा नाही, तो प्रश्नातच येतो फक्त. विच स्टँडर्ड यू आर इन. आय एम इन 9th स्टँडर्ड. मी मगाशी इन येणार नाही म्हटलं, इन येणार. आय एम इन 9th स्टँडर्ड
किंवा आय स्टडी इन 9th स्टँडर्ड. स्टँडर्ड STANDARD. आलं का लक्षात? म्हणजे आता बघा, हाऊ ओल्ड आर यू, व्हॉट इज युअर एज, व्हॉट हां, इन विच क्लास डू यू स्टडी इन विच स्टँडर्ड यू आर इन असं पण म्हणतात. इन विच स्टँडर्ड यू आर इन अथवा इन विच क्लास यू आर इन. नंतर हाऊ हाऊ सांगितलं आहे, हाऊ ओल्ड आर यू. हाऊला मेनी लागलं तर किती असा अर्थ होतो. हाऊ HOW स्पेस MANY. तसा मेनीचा अर्थ पुष्कळ, मेनीचा अर्थ पुष्कळ होतो. पण हाऊ सोबत आला तर किती. हाऊ मेनी इयर्स, हाऊ मेनी इयर्स यू आर हिअर. तू किती वर्ष इथे आहेस. हाऊ मेनी इयर्स यू आर हिअर. तू इथे किती वर्ष झाली आहेस, किती वर्ष आहेस. हाऊ मेनी किती, फक्त पुष्कळसाठी मेनी, पण हाऊ मेनी म्हणजे किती आणि हाऊ म्हणजे कसं. महत्त्वाचं राहिलं ते हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस, तुम्ही कसे आहात. हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, तू कसा आहेस. आय एम फाईन, मी उत्तम आहे. आय एम ऑल राईट, मी ठीक आहे. आय एम ओके, बरं आहे, बरं आहे. आय एम ओके, बरं आहे. आय एम फाईन, मी उत्तम आहे. आय एम ओके, बरं आहे. आय एम ऑल राईट, मी ठीक आहे, ठीक, मी ठीक आहे. आय एम ऑल राईट, आय एम ओके, बरं आहे. म्हणजे ही एकदम साधी वाक्य, पण ती तुम्हालाही येतात, मलाही माहिती आहे, पण तुमची मी ती उजळणी घेत आहे. आणखीन एक महत्त्वाचं घ्या. वेअर डू यू लिव्ह, LIVE, लिव्ह म्हणजे राहणे. वेअर डू यू लिव्ह, याचं उत्तर तुम्ही पुढच्या वेळेस द्या. आता फक्त लक्षात घ्या, वेअर डू यू लिव्ह. तुम्हाला मी डू काल करणे सांगितलेलं आहे. करणे आहेच, पण डू करणे आहे एक दुसरं सहाय्यकारी क्रियापद म्हणून ते सध्या लक्षात घ्या. त्यामुळे वर्तमान काळातले प्रश्न विचारण्यासाठी त्याचं सहाय्य घेतलं जातं. म्हणजे वेअर डू यू लिव्ह, व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. लक्षात घ्या, मी काय म्हणतो, तू काय करतोस, करत आहे नाही, करत आहे असं नाही म्हणत मी, तू काय करतोयस, तू काय करतोस. व्हॉट डू यू डू, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. हाऊ डू यू डू, जसं हाऊ आर यू म्हटलं ना, तसं हाऊ डू यू डू म्हणजे तू कसा आहेस. हाऊ आर यू त्याच्याच समान हाऊ डू यू डू, तू कसा आहेस. आय एम फाईन, आय एम ओके, आय एम ऑल राईट. व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल. तुझे स्कूल SCHOOL, स्कूल म्हणजे शाळा, पाठशाळा. व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल, तुझ्या शाळेचं नाव काय, तुझ्या शाळेचं नाव काय. याचं उत्तर आपण उद्या बघू. जसं वेअर डू यू लिव्हचं उत्तर आपण उद्या पाहणार आहोत, म्हणजे पुढच्या पाठात. तसंच माझ्या शाळेचं नाव पुढच्या पाठात बघू. डू यू लाईक फ्रूट्स, तुला फळं आवडतात का. कारण आपण लाईक बघितलेलं आहे मागच्या पाठात. LIKE लाईक म्हणजे आवडणे, LIKE लाईक म्हणजे आवडणे. डू यू लाईक फ्रूट्स, हा पण एक प्रश्न आहे. तुम्हाला फळं आवडतात का, तुला फळ आवडतं का. विच फ्रूट्स डू यू लाईक, विच फ्रूट्स डू यू लाईक, तुला कोणती फळे आवडतात. या प्रश्नाची उत्तर आपण पुढच्या ह्याच्यात देऊ. तुला कोणती किंवा तुम्हाला कोणती फळे आवडतात.
तेव्हा मला वाटतं आजच्या पुरतं आपण एवढंच घेऊया. पुढच्या पाठात मी तुमचे मागील पाठात म्हणजे मागील मालिकेत टेबल घेत होतो. 25पर्यंत झाले होते. 26 पाढे मी पुढच्या पाठात घेणार आहे एक. तेव्हा मला वाटतं आता आपण इथे थांबलेलं बरं, कारण वेळ होत आलेला आहे. फ्रेंड्स, नाव बेटर वी स्टॉप हिअर टुडे बिकॉज टाइम इज अप. last lesson, I'm sorry, in last lesson of language, pronunciations and spellings, I had taught you about tables up to 25. So 26 onwards, I will take tables from next lesson. So please take care. तेव्हा काळजी घ्या and learn what I taught you today. म्हणजे मी काय आज शिकवलं ते पाठ करा, समजून घ्या, त्याचं ज्ञान मिळवा. तर मला सो फ्रेंड्स, बेटर वी स्टॉप टुडे अँड वी विल सी विथ न्यू नेक्स्ट लेसन, दॅट इज थर्ड लेसन. वी लर्न इंग्लिश. वी विल लर्न इंग्लिश. आपण पुढील भागात शिकू वी लर्न इंग्लिश. ठीक आहे. तर तोपर्यंत नमस्कार. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. Enter. Navigate up. Send.